नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर हे यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम हवामानाची माहिती मिळेल. तर मित्रांनो, जो काही आपण अंदाज काल बघितला होता आणि त्यानुसार आपल्याला जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे असं वाटत होतं, तर सध्याच तशी परिस्थिती अद्यापही आपल्याला काहीही दिसत नाही आहे, परंतु सर्कल तसंच तयार आहे. आणि त्यानुसार पावसाचा जो अंदाज आहे, तो अंदाज आपण महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे पाऊस राहणार आहे, त्याची जी माहिती आहे ती आपण देणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता महाराष्ट्र राज्यातील हवामानाच्या अंदाजानुसार आपण नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती हा जो परिसर आहे, तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता की काही प्रमाणात पाऊस चांगल्या स्वरूपाचा नागपूर, गोंदिया, भंडारा हा जो ब्रह्मपुरीचा जो परिसर आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, अकोला, यवतमाळ, हिंगोली, नांदेड हा जो चंद्रपूर लगतील परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती कमी दिसत आहे. तर तुरळक स्वरूपाचा पाऊस हा त्या भागामध्ये पडू शकतो. तर बीड, लातूर, नांदेड, बार्शी, सोलापूरचा काही भाग आहे, ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस जो आहे तो तुरळक स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे. तर अकलूज, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, दापोली, पुणे हा जो परिसर आहे, तर ह्या ठिकाणी विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो अशी अपेक्षा आहे. तर पुण्यालगतील जो काही घाटमाथ्याचा परिसर आहे, महाड, दापोली, मुरुड, पेण, लोणावळा, भोर, लावासा हा काही परिसर आहे, ह्या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो ह्या भागामध्ये होऊ शकतो. तर आपण मुंबईलगतील जो काही भाग आहे, ह्या भागामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, नाशिक हा जो काही अकोलेलगतील भाग आहे, ह्या ठिकाणीसुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा तर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, हवामानात जो काही बदल होतो आहे त्यानुसार आपण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणारच आहोत.